कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। टोप येथील कासारवाडी फाटा परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या विकास कामांचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। फिर्यादी नागेश पिलाजीराव पाटील वय 39 हे आपल्या घरासमोर उभे असताना आरोपींनी संगनमत करून त्यांना गाठले। व्हिडिओ स्टेटसवर का ठेवलास असा जाब विचारत आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी धनाजी पाटील आणि सागर पाटील यांनी हॉकी स्टिकने नागेश पाटील यांच्या हातावर आणि पायावर गंभीर मारहाण केली। या प्रकरणी धनाजी बाबूराव पाटील, भगवान भोसले, विजय भोसले, सुनील काटकर, सुरेश भोसले, युवराज देसाई आणि सागर पाटील या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान नागेश पाटील यांनी काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या विकास कामाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती। अपूर्ण कामे पूर्ण झाल्याचा दावा आणि निधी कुठे गेला याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। याच रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या घटनेप्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरून झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। लाईव्ह मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी। सर्किट बेंच झालं, आता IT पार्क होणार। आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार। कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर वडणगेमध्ये बुक करा सर्व सोयींनी युक्त प्लॉट आता फक्त 7 ते 9 लाखात। आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल। बुकिंग साठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स 940453 9293 आणि 989082 9293।